जय शिवराय मित्रांनो, मी शशिकांत मराठे तुमचं केसरी टेक्सटाईल कंपनीमध्ये मनापासून स्वागत करतो। आजचा जो आपला टॉपिक राहणार आहे तो राहणार आहे की आपण व्यवसाय सुरू करतो किंवा कुठलंही कार्य करतो तर आपण त्याच्यावरती फार विचार करतो की मी जो व्यवसाय सुरू करतोय किंवा हे काम करतोय तर त्याच्यात मला यश अपयश हे आपल्या मानसिक विचारशक्तीवरती अवलंबून असतं। आणि मित्रांनो, येथेच आपलं यश अपयश जे रहस्य आहे ते याच्यात दडलेलं आहे मित्रांनो। का? कारण म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे। मी छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं, का घेतलं? कारण ते व्यक्तिमत्व असं होतं की त्यांनी जे पण काम केलं त्याचा फार विचार करूनच त्यांनी सर्व कार्य केले। आणि आज पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तुम्ही त्यांचे गड किल्ले पहा, त्यांचा इतिहास पहा, प्लस त्यांची जी कार्यशैली होती मित्रांनो, त्याच्यावर आपण जर विचार केला ना तर जीवनामध्ये आपल्याला कधीही अपयश येणार नाही। कारण महाराजांची कीर्ती जी होती ना ती फार जबरदस्त होती। आणि म्हणतात ना, मूर्ती लहान होती पण त्यांची कीर्ती जी होती ना ती जबरदस्त होती। गनिमी कावा असो किंवा सुटका कशी करायची ते असो, किंवा आपण जे कार्य करतोय ते लोकांनी शेवटपर्यंत, म्हणजे जोपर्यंत ही पृथ्वी तलावरती अस्तित्वात आहे तोपर्यंत त्या गोष्टींचं स्मरण राहायला पाहिजे। तर अशी आपली शिवरायांची कीर्ती होती। आणि आज आपण जर बघितलं, त्यांचे गड किल्ले बघितले किंवा त्यांचे जे पण वस्तू बघितल्या तर त्याच्यात आपल्याला एक वस्तू खास लक्षात येते की त्यांनी कुठलंही कार्य केलं ना तर सर्वांचा विचार विमर्श करून, सर्वांना संगती घेऊन आणि सर्वांचे जे विचार होते त्यांच्यावरती त्यांनी कार्य केलं। म्हणून आज आपण पूर्ण महाराष्ट्रभरात पाहतो की त्यांची कीर्ती किती जबरदस्त आहे। आणि पण त्यांच्या गोष्टी जर आपण आपल्या जीवनात आत्मसात केल्या तर तुम्ही बघू शकता की त्यांची जीवनशैली, त्यांची कार्यशैली आणि त्यांचा गनिमी कावा किंवा त्यांचं कुठलंही कार्य कधीही त्यांना अपयश नाही आलं मित्रांनो। का? कारण त्याच्या मागे त्यांचा जो आत्मविश्वास होता, त्यांचं जे पाठबळ होतं, त्यांना जी सूचना दिली जात होती, त्यांना जे मार्गदर्शन दिलं जात होतं ते संत रविदास कवी यांच्याकडून त्यांनी घेतलं। म्हणजे असे असंख्य लोक होते ज्यांच्याकडनं त्यांनी सर्व गोष्टींच्या लहान लहान गोष्टींनी त्यांच्याकडनं त्यांच्या सर्व गोष्टींचा त्यांनी बारीकीने अभ्यास केला, बारीकीने त्यांचं लक्ष त्यांनी त्या गोष्टीकडे टाकलं। त्यामुळे आज आपण त्यांना किती प्रमाणात आपण त्यांना मानाचा मुद्रा देतो, त्यांना आपण किती मानतो। कारण मित्रांनो, त्यांचे विचार, त्यांची जी कार्यशैली होती ती आज पूर्ण भारतातच नाही तर पूर्ण विश्वामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं। का? कारण त्यांचं कर्तृत्व असं होतं मित्रांनो। त्यामुळे आपण कधी कुठले काम करतो ना तर बघा, त्याच्या मागे एकच कार्य असतं की आपला जो आत्मविश्वास आहे तो कधीही कमी पडू देऊ नका। हा, सर्वांचा विचार घ्या, म्हणतो ना आपण, ऐकावे जनाचे करावे मनाचे। आणि हाच एक मुद्दा जर आपण घेतला ना तर तुम्ही कधीही तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या व्यवहारामध्ये किंवा कुठलाही तुम्ही निर्णय घ्याल त्याच्यात तुम्हाला कधीही अपयश येणार नाही। का? कारण तुमचा निर्णय हा ठाम निर्णय होता। त्यामुळे, आणि सर्वात मोठी गोष्ट की आम्ही जेव्हा केसरी टेक्सटाईल कंपनीच्या बद्दल तुम्हाला सांगतो तर कंपनी 46 वर्ष जुनी आहे। इथे तुम्हाला सर्व प्रकारचा कलेक्शन भेटणार आहे। आणि सर्वात मोठी गोष्ट, इथे विश्वास तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो। जिथे विश्वास असतो ना तिथे सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आणि हीच सर्वात मोठी आमची कमाई आहे। त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो की तुम्ही एकदा इथे भेट द्या, बघा की कलेक्शन्स कसे, रेट कसे, क्वालिटी कशी आहे। आणि जेव्हा या लहान लहान गोष्टी आपण पाहतो ना तर 101% तुम्हाला सांगतो की केसरी टेक्सटाईल कंपनी ही तुम्हाला प्रथम क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। का? कारण इथलं ॲटमॉस्फिअर, इथले लोक, इथले वातावरण, इथलं आमचे कंपनीचे CEO आहे, त्यांचा व्यवहार, आणि तुम्ही व्हिडिओमध्ये त्यांना पाहत असाल, त्यांची जी बोलण्याची जी पद्धत आहे, त्यांचा जो तुमच्यासमोर वस्तू किंवा त्यांची गोष्ट मांडण्याचा त्यांचा जो अंदाज आहे तो तुम्ही पाहिलाच असेल। आणि त्याचमुळे आम्ही तुम्हाला सांगतो ना की या लहान लहान गोष्टी तुम्ही तुमच्या व्यवहारात, तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या जीवनात उतरवा, नक्कीच तुम्हाला यश हे मिळणारच आहे आणि त्याला कोणीही थांबवू शकत नाही। त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो ना की केसरी टेक्सटाईल कंपनी ही भारताची एकमेव अशी कंपनी जिथे तुम्हाला लेडीज वेअरची कम्प्लीट रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि सर्वात मोठी गोष्ट, ती सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये। तर तुम्हाला सर्वांना मी नमस्कार करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदना करून मी माझा व्हिडिओ इथे संपवतो। राम राम। साड़ी कुर्ती या हो लहंगा, सही दाम का नाम केसरी।